आणि आता मी चाललो आहे श्रीकृष्ण जन्मस्थान। जन्म होते ही वासुदेव जी जो है लेके आए थे टोकरी में, तो यही नदी के किनारे किनारे लेके आए। त्यानंतर त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडले होते। शुभ सकाळ मित्रांनो, आज माझा मथुरा वृंदावनमध्ये हा दुसरा दिवस आणि आता मी चाललो आहे श्रीकृष्ण जन्मस्थान हे मथुरामध्ये आहे ते बघायला, तसेच मथुरा आणि वृंदावनमध्ये दुसरे काही ठिकाणे। तर बघूया आता पुढे आपल्याला काय बघायला भेटतं आणि काय नवीन शिकायला भेटते। हे आहे श्रीकृष्ण जन्मभूमी। श्रीकृष्ण जन्मस्थान इथे आपल्याला कुठल्याही प्रकारची वस्तू, मोबाईल, कॅमेरा किंवा कुठल्याही बाकी वस्तू, बॅग्स आपल्याला आतमध्ये घेऊन जाता येत नाहीत। त्यासाठी त्यांनी सामान ठेवण्याची अशा प्रकारे लॉकर्स उपलब्ध करून दिले आहेत। श्रीकृष्ण जन्मभूमीचे दर्शन घेतलं। आता मी चालू गोकुळमध्ये। तो वो सामने ही मथुरा है, पेड़ों के पीछे सामने, यहाँ से 6 किलोमीटर। तो भगवान को जन्म होते ही वासुदेव जी जो है लेके आए थे टोकरी में, तो यही नदी के किनारे किनारे लेके आए। यही नदी पार हुआ है। ये नंद का घर है, नंद बाबा के घर में इधर छोड़ गए। बदला में लड़की को लेके गए थे योग में, जो आकाश में बिजी होकर जवाब दिया, मेरे को क्या मारता है तेरे मारने वाला। तो बलराम का जन्म गोकुल में हुआ। कृष्ण के बड़े भाई बलराम, उनका जन्म गोकुल में हुआ। वासुदेव जी की 2 स्त्री थी। वासुदेव जी की 2 स्त्री थी, एक देवकी जो जेल का नाम है, उससे पहले रोहिणी माता जो गोकुल में रहती है। रोहिणी माता की गर्भ से बलदाव जी का जन्म गोकुल में, 7वां अवतार। अच्छा, ये बलदाव जी का जन्म घर। कृष्ण को लीला करने का अधिकार, बलदाव जी को फल देने का। कृष्ण लीला करते थे। ब्रिज का राजा कौन है? बलदाव जी। बलदाव जी फलते थे। ब्रिज मतलब वृंदावन, ये अपना ब्रिज मंडल है। ब्रिज मंडल मथुरा जिला, वृंदावन आता है, नंदगांव है, बरसाना है, गोकुल, रमण देती, दाऊ जी, ये सब ब्रिज के अंदर ही है। अच्छा, 84 कोस के अंदर ब्रिज है। ब्रिज के राजा बलदाव, लीला करने का था, कृष्ण को फल देने का था। बड़े भाई थे बलदाव जी। यहाँ कृष्ण को दे के बदले में लड़की को लेके गए थे। सही बात। नंदपुर वही इधर 60 वर्ष की अवस्था में जो यशोदा माई ने झूला झुलाया ना, वही झूला झुलाने को मिलेगा। थोड़ा सा भूमि कुमार आया, ढेर का बड़ा दूध लगा के आई थी। भगवान ने दूध पिया, प्राण खींच लिया। ये कृष्ण की तीसरी माता है। पहली माता देवकी, जेल में जन्म दिया। दूसरी माता यशोदा जी, पाल पोस के बड़ा किया। तीसरा माता ये पुत्र, 3 माता हो गई। लेना मना है, तो आएगा तो ले सकते हो, हाथ टच नहीं करना। नहीं, हमारे जूते के हाथ
त्याच्याकडे जाई बाबा आकान जोरवाला मट्टा रवी भेंकर दबावू आहे गोकुळमधील सर्व मंदिर फिरून झाल्यानंतर तिथल्या गल्लीबोळ्यात फिरत होतो आणि इथे प्रत्येक गल्लीमध्ये श्रीकृष्ण बसलेले आहेत. आता मी रमणरेतीमध्ये आलो आहे. रमणरेती म्हणजे जिथे भगवान श्रीकृष्ण आणि त्यांचे भाऊ बलराम हे लहानपणी खेळत असे. इकडे तुम्ही जर बघू शकता तर खूप लोक या रेतीमध्ये येऊन खेळतात इकडे. हे आहे ब्रह्मांड घाट, जिथे बाल श्रीकृष्ण आपल्या भावासोबत आणि मित्रांसोबत खेळत असे. एक दिवशी खेळत असताना बाल श्रीकृष्णाने इथल्या मातीचे काही कण गिळले. हे जेव्हा यशोदा मातेला समजले तेव्हा त्यांनी त्यांच्या मुखामध्ये बघण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर त्यांना भगवान श्रीकृष्णांच्या मुखामध्ये संपूर्ण ब्रह्मांडाचे दर्शन घडले होते. म्हणून या जागेला ब्रह्मांडघाट असे म्हटले जाते. मी आशा करतो की तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल. हा माझा पहिला प्रयत्न असल्यामुळे काही चूक झाली असेल तर कमेंटमध्ये कुठे इम्प्रूव्हमेंट केली पाहिजे ते नक्की कळवा. तसेच पुढील येणाऱ्या व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा.